हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण म्हाताऱ्या बायांसाठी ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत। तर आपल्या काही नवतरण्या बाया असतात जे त्यांचे शोल्डर बारीक असतं, मागचा गळा जो आहे तोही लहान असतो, म्हणजे डीप असतो, तर आपण त्याच्यानुसार शोल्डर मुंडा उंची टाकत असतो। पण म्हाताऱ्या बायांचं तसं नसतं। आपल्याला म्हाताऱ्या बायांसाठी शोल्डर हे थोडंसं वेगळं घ्यायचं असतं, आणि म्हणजे वेगळं म्हणजे थोडंसं कशा पद्धतीने टाकायचं, मुंडा उंची कशा पद्धतीने टाकायची, जेणेकरून त्या म्हाताऱ्या बायांना ब्लाऊज हा कॉम्फर्टेबल बसला पाहिजे। कारण की त्यांचा जो छातीचा भाग असतो हा रुंद असतो। जसं जसं वय होत चालतं तसं तसं ब्लाऊजचं मापामध्ये पण थोडंसं चेंज होत चालतं। तर त्याच्यानुसार आपल्याला आज कटिंग करायची आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू पहा व्हिडिओ, कंटिन्यू स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स लक्षात येतील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि काही नाही समजलं तर कमेंट करून नक्की सांगा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे एक, आणि आपल्याला या कार्डशीट पेपरवरती ना फ्रंट पार्ट, बॅक साईड पार्ट संपूर्ण कटिंग करायचं आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो स्टिचिंग पण करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत राहा। संपूर्ण कटिंग स्टिचिंग आपण बघणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये। त्यांच्यासाठी जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे किंवा कस्टमरचं ब्लाऊज असेल तर आपल्याला त्याच्यासाठी एक मापाचा ब्लाऊज लागणार आहे। त्यामुळे आपण इथं मापाचा ब्लाऊज घेणार आहे। तर मी इथं हा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा ब्लाऊज जो आहे हा 38 साईजचा आहे। आता इथं तुम्ही कोणत्या पण साईजचं तुमचं ब्लाऊज असेल ना त्याच्यानुसार तुम्हाला माप टाकायची आहे। आता ह्या ब्लाऊजची बाही मी तुम्हाला सांगते किती आहे। तर ह्या ब्लाऊजची बाही 7 इंचाची आहे। मग तुम्ही तुमच्या म्हणजे जे काय असेल माप ब्लाऊजचं त्याच्यावरनं माप घ्यायचंय। तर ह्या ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। शोल्डर पासून कमरापर्यंत उंची मोजून घ्यायची आहे। तर ह्या ब्लाऊजचं माप 13.5 इंच आहे उंची। त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं हे ब्लाऊज 38 साईजचं आहे। मी तुम्हाला एकदा दाखवून पण देते। तर छातीचं माप कसं मोजायचं, मी जुन्या ब्लाऊजवरून माप कशी मोजायची त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन तो व्हिडिओ पहा। आणि संपूर्ण माप तुम्ही एका कागदावरती लिहून घ्या। त्याच्यानंतर मग तुम्ही त्या पद्धतीने इथं हे माप टाकून घेऊ शकता। तर इथं जर चेक केलं, असं खेचलं थोडंसं, तर हे पाहू शकता तुम्ही जवळजवळ 9.5 इंच भरतंय, म्हणजेच आपलं 38 साईजचं माप आहे हे। आता मी इथं तुम्हाला माप सांगते कशी टाकायची म्हणून। तुम्ही तुमच्या जुन्या ब्लाऊजवरून मी तुम्हाला याच्यावरनं काही माप पण सांगणार आहे कशी घ्यायची म्हणून। आता आपण 13.5 इंच उंची मोजली, मग आपल्याला 14.5 इंचावर मार्किंग करायचंय। आपली उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचा। सरळ लाईन मारून घेते। तर इथं आपलं शोल्डर येणार आहे। आता इथं आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचंय। सर्वात पहिलं मी घडीचं माप टाकून घेते। तर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला। इथं 38 छाती आहे, तर 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच। त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच। इथं तुम्ही शिलाई मार्जिन हे 1.5 इंच पण ठेवू शकता। आणि इथं कमरेचं खालच्या साईडला मोजलं तरीही चालन, नाही मोजलं तरीही चालन, काही अडचण नाहीये। या पद्धतीने मी सरळ लाईन मारून घेते। आता इथं आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचंय। तर मी गळा रुंदी ही डायरेक्टली आपल्याला ठेवायची आहे 2 इंच। हो, जी काय तुमचं म्हाताऱ्या बायांसाठी जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला ही एक पहिली ट्रिक सांगते। कोणत्याही म्हाताऱ्या बायांचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला इथं गळा रुंदी ही 2 इंच ठेवायची आहे। तर जास्त गळा रुंदी जी आहे ती फैलवायची नाहीये, कारण की मग शक्यतो म्हाताऱ्या बायांचा मागचा गळा जो आहे तो वरती असतो, आणि त्यामुळे हे शोल्डर उतरण्याचा चान्स भरपूर असतात। त्यामुळे ना इथं ही गळा रुंदी जी आहे ती आपल्याला इथं गळा रुंदी जी आहे ती आपल्याला इथं 2 इंच ठेवायची। जास्त वरती गळा असल्यामुळं काय होतं, तो मोंढ्यामध्ये टाईट वगैरे होण्याची शक्यता राहते जास्त। त्याच्यामुळे ना आपण इथं ना हा गळा रुंदी 2 इंच ठेवायची आहे, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जी शोल्डर आहे ते आपल्याला इथं शोल्डर पट्टी आहे ती आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे। शिवल्यानंतर ही 3 इंच होईल, आणि काहींच 2.5 इंच पण राहू शकते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायचंय। तर संपूर्ण शोल्डर इथं
मी इथे ना 5.5 इंच बसते, पण आपण इथं 5.25 इंच टाकून घेऊ आणि शिलाईमध्ये थोडंफार कमी करून घेऊ आपण, म्हणजे शिलाई करताना आपण थोडंसं कट करून घेऊ शकतो. तर मी 5.25 इंचावरती शोल्डर टाकून घेतलं. तुम्ही 6 इंच सुद्धा घेऊ शकता. जर जास्त मोठं साईज असेल, जसं 40 साईज 42 साईज, तर तुम्ही डायरेक्टली संपूर्ण शोल्डर हे 6 इंच सुद्धा घेऊ शकता. 6 इंचाच्या जास्त पुढं नाही घ्यायचं. तर घेऊ शकता 6 इंच, पण एवढं मोठं शोल्डर शक्यतो नसतं. पण ज्याचं जास्तच वरती गळा असतो, जसं की वरतून जर गळा मोजला तर 6 इंच 5.5 इंच असा गळा उंची असेल, तर मग तुम्हाला हे शोल्डर जास्त म्हणजे 6.5 इंचापर्यंत नेलं तरीही चालतं संपूर्ण. जसं आता आपण इथं 5.25 इंच घेतलं. इथली गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता आपण इथं मुंडा उंची टाकू. तर मुंडा उंची जी आहे ती आपण इथं ठेवायची आहे 5.25 इंच. 40-42 छाती असेल तर तुम्ही डायरेक्टली 6 इंच मुंडा उंची घेऊ शकता. आता आपण इथं सरळ लाईन मारून घेऊ. इथं परत एकदा आपण 5.25 इंच मोजून घ्यायचं. तर आपलं हेही भाग जो आहे हा बरोबर आला पाहिजे. आता इकडे आपण सरळ लाईन ओढून घेऊ. अशा पद्धतीने हे आपलं बॅक साइड पार्ट इथं तयार झालं. इथून 1.5 इंच मोंढ्याचा आकार घ्यायचा आणि इथून राऊंड देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने हे आपण इथं बॅक साइडचं हे आखून घेतलं. आता आपल्याला इथून घ्यायचा आहे मागचा गळा. तर आपण इथं मागचा गळा मोजू किती आहे म्हणून. तर शोल्डर पासून ह्या गळ्याच्या लाईनीमध्ये आपल्याला टेप धरायचा आहे. हे बघा, या लाईनीमध्ये टेप धरायचा आहे. तर हा गळा जो आहे तो आहे 9 इंच गळा आहे. आता इथं म्हाताऱ्या बाईंचा गळा जो आहे तर तो 5 असू शकतो, 6 असू शकतो, 7 असू शकतो, 8 असू शकतो, 9 असू शकतो. बरोबर. हा गळा जो आहे हा थोडासा डीप मध्ये आहे, पण म्हाताऱ्या बाईचाच ब्लाउज आहे, म्हणजे हा गळा डीप आहे पण म्हाताऱ्या बाईचाच आहे. तर तुम्ही इथं शोल्डर पण पाहू शकता किती आहे, 2.5 इंच शोल्डर आहे. तर आपण इथं ह्या ब्लाउजचं शोल्डर पण 2.5 इंचच ठेवणार आहे. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर असू शकतं. 3 इंचाचं पण शोल्डर हे राहू शकतं जास्त वरती गळा असेल. जसं की आता कुणाचा 6 इंच गळा असेल किंवा 5.5 इंच असेल तर हे शोल्डर पट्टी जी आहे ती 3 इंच पण 3 इंच पण राहू शकते, जेणेकरून हे मोंढ्यामध्ये त्यांना काचणार नाही म्हणून. बरोबर. तर आपण इथं शिलाई करताना हे बरोबर माप कशी करून घ्यायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर इथं ह्या ब्लाउजचा गळा 9 इंच आहे, तर आपण 9.5 इंचावर टाकून घेते माप. त्याचबरोबर 2.5 इंच गळा रुंदी खालच्या साईडने आणि वरच्या साईडला मात्र मी गळा रुंदी ही 2 इंच ठेवलेली आहे. आता इथून आपण गोल गळा घेऊ. तर अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण बॅक साइड पार्ट तयार झालं. आता आपण याचं कटिंग करून घेऊ. तर कटिंग करते ते आणि फ्रंट पार्ट बॅक साइड पार्ट दोन्ही पण आपण वेगळं करून घेऊ. तर इथं पाहू शकता हा आपला बॅक साइड पार्ट वेगळा निघला आणि याच्यावरती आपण आता फ्रंट पार्ट कट करू. तर सर्वात पहिलं मी हा बॅक साइड पार्टचं गळा पण कट करून घेते. आता आपण याच्यावर फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ. आपल्याला इथून काय करायचंय, तर इथं तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. तर आपण ह्या ब्लाउज वरूनच पुढचा गळा पण मोजून घेऊ. बघा, ह्या शोल्डर पासून तर आपण जसं मागचा गळा मोजला तसाच आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे. तर हा गळा जो आहे हा संपूर्ण 5.5 इंचावर आहे. इथं आपल्याला या लाईनीमध्ये चेक करायचं. तर 5.5 इंच आहे
तर मी इथं 6 इंचावर टाकते, म्हणजे शिवून हा गळा 5.5 इंच होईल. तसंही आपण गळा स्टिचिंग करताना थोडंसं कमी जास्त करून घेऊ शकतो. आता आपण सरळ बॉक्स काढून घेऊ आणि गोल गळ्याचा आकार देऊ. कटोरी ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं गोल गळा घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपला पुढचा गळा तयार झाला. मोंड्याचा आकार आपल्याला थोडासा खोल द्यायचा आहे, त्यामुळे आपण हा सर्वात पहिला जसाच्या तसा आकार करून घेऊ. आता इथून आपण राऊंड देऊन घेऊ, थोडासा खोल भाग करून घेऊ, आतमध्ये अर्धा इंच पॉइंट घेऊन. तर हा आतला खोल भाग झाला आपला मोंड्याचा. त्याचबरोबर आपल्याला इथं आता योगपट्टीचं माप टाकायचंय. तर मी 2.5 इंचावर योगपट्टीचं माप टाकून घेतलं. दोन्ही पण साईडला सरळ लाईन मारून घेऊ. आणि आता आपल्याला इथं 1.5 इंचानी योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. आता इथं आपल्याला कटोरी टाकायची आहे. तर आपण इथं आपल्या कटोरीचा घडीचा भाग निघलेला होता 11.5 इंच. आता आपल्याला इथे याचा निम्मा करून घ्यायचंय. तर इथून आपला निम्मा आपल्याला इथे एक पॉइंट घ्यायचा आहे. तर तो येतो 5.5 इंच आणि 38 साईजला आपण 5.5 इंचाची कटोरी घेत असतो. आता इथं तुम्ही तुमच्या साईजनुसार असं फोल्ड करून आपण इथं कटोरीचं माप हे काढू शकतो. आता इथून आपल्याला काय करायचंय, जो आतला भाग आहे आपला तिथून आपण इथं 2.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे. म्हणजे आतला मोंड्याच्या आकारापासून 2.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे. आणि इथून मी काय करतेय तर 4.5 इंचावरती एक पॉइंट घेतेय. आता हे पॉइंट आपल्याला इथं जोडून द्यायचंय. तर हे संपूर्ण आपल्या इथं मार्किंग झालंय. आता आपण याचं कटिंग करून घेऊ. तर मी सर्वात पहिले ही योगपट्टी बघा वेगळी करून घेते. तर ही माप आपल्याला ब्लाउज वरती कशी ठेवायची ते पण मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि स्टिचिंग ही कसं करायचं ते पण शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. आता हा गोल गळा मी इथं कट करून घेते. तर पाहू शकता हा आपला क्रॉस पट्टी आहे आपली ही. त्याचबरोबर ही आपली योगपट्टी आहे. तर योगपट्टी ही वाढवायची आहे आपल्याला. आता ही कटोरी आहे, तर ही कटोरी पण आपल्याला कशी वाढवायची ते पण पाहणार आहोत आपण. तर त्याच्या आधी आपण बाही कटिंग करून घेऊ. तर साधा ब्लाउज शिवतोय त्याच्यामुळे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यावा लागणार आहे. तर मग 7 इंचाची बाही आहे, तर मग आपण 9 इंचावर मार्किंग करून घेऊ. अशा पद्धतीने आपण 9 इंचावर ही संपूर्ण बाहीची उंची टाकून घेतलेली आहे. आता इथं आपल्याला घ्यायचं आहे कॅप हाईट टाकून घेऊ आपण इथं. तर मी हा म्हाताऱ्या बायांचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपल्याला हे काचला पण नाही पाहिजे त्यांना ब्लाउज. 2.5 इंचावर कॅप हाईट घेऊ आपण, कारण की आपण शक्यतो एल्बो बाहीमध्ये काय करतो 2.5 इंच 3 इंचाची कॅप हाईट घेत असतो. पण आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचंय. म्हाताऱ्या बायांसाठी तुम्हाला इथं 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून दंडघेर मोजायचा आहे. तर आपण ह्या ब्लाउजचा दंडघेर मोजून घेऊ. तर ह्या ब्लाउजचा दंडघेर जो आहे तो आहे 5.5 इंच. पहा 5.5 इंचावर आपण इथं हा दंडघेर टाकला. आता आपल्याला ही कॅप हाईट मोजायची आहे. तर कॅप हाईट कशी आपल्याला मोंढाचा घेर मोजायचा आहे. तर मोंढ्याचा घेर कसा मोजायचा पहा. आपल्याला इथं सरळ टेप धरायचा आणि इथपर्यंत आपण ही कॅप हाईट मोंढ्याचा घेर जो आहे तो इथून इथपर्यंत सरळ टेप धरायचा आहे आपल्याला, तिरकं काहीच करायचं नाही. तर हा कॅप हाईट 7 इंच आहे. तर मी इथं 7 इंचावर मार्किंग करून घेते. आता याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचंय 2-2 इंच, जेवढं आपण पेपर कटिंग करताना घेतलं तेवढं. तर ही आपली इथं फिटिंग येणार आहे बाहीची.
अशा पद्धतीने ही बाही आपण इथं आखून घेतली। आता इथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच पॉइंट आणि इथून द्यायचं आहे आपल्याला बाहीला शेप। बघा अशा पद्धतीने आता हा आपला बाहेरचा भाग झाला। आता आपण आतला थोडासा खोल भाग देऊन घेऊ। अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण बाही आखून घेतली। आता हिची आपण कटिंग करून घेऊ। तर आपण संपूर्ण इथं बाही कटिंग करून घेतली। आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहू। कटोरी वाढवायला आपल्याला इथं वेगवेगळा पेपर घ्यायचा आहे आणि हा कटोरी जी आहे ती जशीच्या तशी एकदा आपण काय करायची, आखून घ्यायची। बघा अशा पद्धतीने ही कटोरी आपण जशीच्या तशी आखून घेतली। आता इकडनं आपल्याला पाव इंच वाढवायचंय आणि वरच्या साईडला ही पाव इंच वाढवून घ्यायचंय। बघा या पद्धतीने। आणि ह्या साईडने आपल्याला जी हुकलूक पट्टी आहे इकडनं आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय आणि ह्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवायचंय। आपण जेवढं पण हे वाढवलं याचा मधला सेंटर काढायचा आहे। तर हे इथून इथं अंतर जे आहे ते 8.5 इंच, 8.5 इंचाचा मधला सेंटर काढून घ्यायचा इथं आणि खालून आपल्याला 1.5 इंच पॉइंट घ्यायचा आहे। आता हे संपूर्ण पॉइंट आपल्याला काय करायचे तर जोडून घ्यायचे। तर खालचा पण आपल्याला इथे पॉइंट हा जोडून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची आहे, छान अशी आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झाली 38 साईजची। आता आपण ही कटिंग करून घेऊ। तर बघा छान अशी आपली कटोरी निघलेली आहे आणि आपली संपूर्ण पार्ट आपण इथं कटिंग केले। आता याच्यामध्ये आपल्याला फक्त ही योक पट्टी कशी वाढवायची ब्लाउज वरती ते पाहू आपण। तर मी इथं एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा आपण इथं ब्लाउज घेतलेला आहे। आता आपण याचं स्टिचिंग पण बघणार आहोत। तर सर्वात पहिला आपण पॅटर्न कसे ठेवायचे ते पाहू। तर हा आपला बॅक साइड पार्ट आहे। आपल्याला याच्यामध्ये काहीच करायचं नाही, जसंच्या तसा हा पार्ट याच्यामध्ये ठेवून घ्यायचा। त्याचबरोबर आपली बाही आपण अगोदरच 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण आपल्याला आहे असंच बाहीचं पण माप हे ठेवून द्यायचंय। आता आपण इकडनं ह्या साईडने कटोरी योक क्रॉस पट्टी कटोरी बसवून बघू। पट्टी जी आहे ती आपल्याला 1.5 इंचानी वरच्या साईडला वाढवायची आहे आणि वरच्या साईडला थोडंसं आपल्याला पाइपिंग साठी पण कपडा राहायला पाहिजे आणि योक पट्टीला आपण दुसरा कपडा जॉईंट देणार आहे। वरच्या साईडनी 1.5 इंचानी योक पट्टी वाढवून घेणार आहे आपण। तर अशा पद्धतीने ही योक पट्टी वरच्या साईडनी 1.5 इंचानी एक्स्ट्रा घ्यायची, नाहीतर मग पुढचा पार्ट आपला हा कमी पडेल। त्यासाठी आता हे संपूर्ण मी इथे एकदा कटिंग करून घेणार आहे।